राज्यातील शिक्षकांच्या बदलीच्या संदर्भात आज आपण एक महत्त्वाचं पत्र जाणून घेणार आहोत. हे पत्र राज्यातील शिक्षकांसाठी महत्त्वाची माहिती देणार आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राज्यातल्या शिक्षकांच्या संदर्भात एक महत्त्वाचं इतिवृत्त जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. पत्राचा विषय आहे माननीय प्रधान सचिव ग्रामविकास यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 6/1/2023 रोजी जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली 2026 बाबत उपरोक्त व्हीसी द्वारे आयोजित बैठकीस खालील पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत सन 2026च्या आगामी जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने दिनांक 7/11/2024 रोजीच्या पत्रान्वये विहित वेळापत्रक व दिनांक 18/6/2024 रोजीच्या शासन निर्णयातील विविध मुद्द्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. झालेल्या चर्चेनुसार प्रधान सचिव ग्रामविकास यांचेकडून पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले. पहिला विषय आहे तो जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया 2026च्या संदर्भात. आता आपण जाणून घेऊया या बैठकीतले निर्देश काय आहेत ते. माननीय आयुक्त शिक्षण यांच्याकडून सन 2025-26ची संच मान्यता प्राप्त होताच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व समानीकरण याबाबतची कार्यवाही दिनांक 7/11/2024 रोजीच्या वेळापत्रकानुसार पूर्ण करण्यात यावी. सर्व जिल्हा परिषदांनी जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेकरिता शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे, त्या अनुषंगाने प्राप्त आक्षेपावर निर्णय घेणे याबाबतची कार्यवाही दिनांक 31/3/2026 पूर्वी पूर्ण करावी. यामध्ये विशेष संवर्ग भाग 1 व भाग 2 मध्ये अर्ज केलेल्या शिक्षकांच्या अर्जांची छाननी, याद्या प्रसिद्ध करणे, त्यावरील आक्षेप व अपील यांचा समावेश आहे. ज्या जिल्हा परिषदांनी अवघड क्षेत्र घोषित केलेले नाही अशा जिल्हा परिषदांनी 15 मार्च पर्यंत अवघड क्षेत्र घोषित करण्याची कार्यवाही पूर्ण करावी. दिनांक 18/6/2024 रोजीच्या शासन निर्णयातील परिशिष्ट 1 येथे नमूद अवघड क्षेत्राच्या निकषामध्ये भौगोलिक व स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन बदल करण्याचे अधिकार या परिशिष्टातील अनुक्रमांक 8 नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीस आहे. सदर शासन निर्णयातील परिशिष्ट 1 येथे नमूद केल्याप्रमाणे 3 अटींची किमान पूर्तता होणे आवश्यक आहे. स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन समितीला आवश्यकता वाटल्यास 3 पेक्षा अधिक अटींबाबत निर्णय घेण्यास प्रत्यवाय नाही. अवघड क्षेत्राच्या निकषामध्ये वाहतुकीच्या सुविधांचा अभाव असणारे गाव, यामध्ये बस, रेल्वे व इतर सार्वजनिक वाहतूक समाविष्ट आहे. ज्या वाहनांना सार्वजनिक वाहतूक करण्याकरिता RTO कार्यालयाकडून मान्यता प्राप्त आहे अशी वाहतूक व्यवस्था विचारात घ्यावी. त्यामुळे सदर निकष तपासताना स्थानिकरित्या खात्री करून निर्णय घ्यावा. याकरिता वेगळ्या प्रमाणपत्राची आवश्यकता नसावी. जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने विन्सिस IT सर्व्हिसेस प्राली यांनी विभागनिहाय आवश्यकतेनुसार प्रत्येकी एका तांत्रिक अधिकाऱ्याची नेमणूक करावी. विशेष संवर्ग भाग 2 अंतर्गत पती पत्नी एकत्रीकरणामध्ये लाभ देताना 30 किलोमीटरचे अंतर हे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम यांचेकडून दिलेल्या प्रमाणपत्रानुसार तसेच गुगल मॅपवरील अंतरानुसार तपासण्यात यावे. अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या सूचना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. अंमलबजावणीची यंत्रणा कोणती आहे तेही आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता. जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने हे बैठकीतले निर्देश होते.
आता आपण आंतरजिल्हा बदलीचा विचार करूया. आंतरजिल्हा बदली सन 2026 माननीय आयुक्त शिक्षण यांच्याकडून संच मान्यता प्राप्त होताच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून त्यानुसार अद्ययावत बिंदू नामावल्या पोर्टलवर अपलोड करण्यात याव्या. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांच्या संदर्भातील हा एक महत्त्वाचा भाग आहे. तसेच जिल्हा अंतर्गत बदलीकरिता दिनांक 7/11/2024 रोजीच्या पत्रान्वये विहित वेळापत्रक व तदनुषंगाने शासनपत्र दिनांक 4/11/2025 व दिनांक 26/11/2025 अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. उपस्थितांचे आभार मानून बैठक समाप्त झाली. आंतरजिल्हा बदली आणि त्यासोबतच जिल्हा अंतर्गत बदलीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या बैठकीतले हे निर्देश आहे. एक महत्त्वाचं इतिवृत्त आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.